स्कुबा डायव्हिंग करत असताना मानवी साखळी करण्याचा विक्रम पुणेकरांनी केलाय। 182 स्कुबा ड्रायव्हर्सनी 27 डिसेंबर रोजी केलेल्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे। स्कुबा डायव्हिंग करत असताना मानवी साखळी करणं म्हणजे स्कुबा डायव्हरसाठी एक मोठं आव्हान। याआधी समुद्रात मानवी साखळी करण्याचा विक्रम इटलीच्या 173 स्कुबा डायव्हर्सने नोंदवला होता। हे रेकॉर्ड मोडण्यासाठी त्याहून जास्त डायव्हर्सनी एकाच वेळी समुद्रात राहून मानवी साखळी करणं आवश्यक होतं। मात्र पुण्यातील 182 स्कुबा डायव्हर्सनी 6 मिनिटं 50 सेकंदाची पाण्याखाली मानवी साखळी करून नवा विक्रम प्रस्थापित केलाय। पुण्यातील क्रिसलिसच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमासाठी गेल्या 6 महिन्यांपासून स्कुबा डायव्हर्सला प्रशिक्षण देण्यात येत होतं। लोगों ने बड़ा हिम्मत का साथ दिया, हिम्मत से साथ दिया। लोगों ने बड़ा योगदान दिया। पानी के अंदर ठंडे पानी में उन्होंने प्रैक्टिस करी और यहाँ के टैंक में 20 फुट तक जाने की व्यवस्था है, तो 20 फुट पानी तक ये लोग अंदर गए और इन्होंने स्कूबा डाइविंग की प्रैक्टिस करी। थायलंडच्या कोहताव बेटावर हा विश्वविक्रम करण्यात आला। मात्र त्याआधी डायव्हर्समधील समतोल आणि त्यांचा स्टॅमिना पडताळण्यासाठी या ठिकाणी रंगीत तालीमही करण्यात आली। मात्र हे आव्हान किती कठीण आहे हे प्रत्यक्ष रंगीत तालीम झाल्यावर लक्षात आल्याचं डायव्हर्स सांगतात। मात्र त्यानंतर निराश न होता तब्बल 30 मिनिटं समुद्रात राहून साखळी करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करण्यात आला आणि दुसऱ्या प्रयत्नात विक्रम प्रस्थापित करण्यात त्यांना यश आलं। या सर्व स्कुबा डायव्हर्सनी आपला हा विक्रम देशाला समर्पित केलाय। सबके अंदर दृढ़ निश्चय था कि ये हम लोग करेंगे और अपने देश के नाम करेंगे। तो वो अलाइनमेंट जो है, वो तालमेल, जब बोलते हैं कि राष्ट्रगान होता है तो सब लोग खड़े हो जाते हैं, तो किसी को बोलना नहीं पड़ता। इस तरह जब हमने राष्ट्र के प्रति ये समर्पित करने की बात करी तो सब लोग, बच्चे से लेकर 9 साल के बच्चे से लेकर 60 साल के जो बुजुर्ग हैं, उन्होंने कहा कि ये हम करेंगे अपने देश के नाम। जगभरात स्कुबा डायव्हिंग हा एक साहसी खेळ म्हणून नावारूपास येत आहे। भारतामध्येही अनेक जलतरणपटू स्कुबा डायव्हिंगकडे वळत आहेत। मात्र स्कुबा डायव्हिंगसाठी आवश्यक सामग्री आणि प्रशिक्षणाची कमतरता आहे। कोहताव हे बेट असं आहे थायलंडमध्ये की तिथे सगळे फॅसिलिटी अवेलेबल आहेत, सेफ्टीज आहेत आणि तिथं आम्ही हे रेकॉर्ड करू शकतो म्हणून आम्ही ते ठिकाण चूज केलेलं आहे। आणि भारतामध्ये हा ॲडव्हेंचर स्पोर्ट्स एवढा लोकांना परिचित नाही आहे, तरी पण आता ह्या निमित्ताने तो लोकांना परिचित होईल आणि पीपल गेट इन्स्पिरेशन फ्रॉम ऑल ऑफ अस। भारताला 7517 किलोमीटर इतका समुद्र किनारा लाभला आहे। मात्र असं असूनही स्कुबा डायव्हिंगसाठी आवश्यक प्रशिक्षण केंद्र आणि सुविधा देशात तितक्याशा उपलब्ध नाहीयेत। जर या सुविधा उपलब्ध झाल्या तर अनेक स्कुबा डायव्हर्स पुढे येतील असा विश्वासही यावेळी विक्रमवीरांनी व्यक्त केला। अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।